11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक. हॅलो 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 रसिक. हॅलो रसिक. हॅलो 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 रसिक. हॅलो रसिक बोला. हॅलो मॅडम, गाणं ऐकत होतो मॅडम. कोण बोलत आहे? मॅडम मी रोमच्या नरोने बोलतो, टालेगावरून. हा, रोमच्या नरोने. तुमचा आवाज खूप कमी येत आहे दादा. मॅडम रोमच्या नरोने बोलतो, म्हणलं टालेगावरून. बरं, काय करता आपण तिथे? काय नाही मॅडम, शेती आहे माझ्याकडे. किती एकर शेती आहे? माझ्याकडे आहे 25 एकर. 25? हो. बरं, काय पेरता मग? काय नाही, कापूस, तुरी, सोयाबीन. अच्छा, टालेगाव गाव कुठे आहे? टालेगाव कळंब तहसील मध्ये येते मॅडम. किती मोठं गाव आहे? काय नाही, छोटस गाव आहे. बरं. 400 लोकसंख्या आहे गावाची. आणि काही बघण्यासारखी ठिकाण आहे का तिथे? वर्धा नदीला लागून आहे मॅडम, वर्धा नदीला. वर्धा नदी. हम्म. बरं बरं. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला अलोनजी? मॅडम मला काय मस्त गाणं ऐकायचं आहे, पापा कहते. बरं बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचं आहे? माझा भाऊ आहे प्रेमचंद अलोने, हां. स्वप्नील अलोने. काय मित्र आहे माझे, सुरेश कोसळकर. हां सुरेश कोसळकर बोलतो म्हणते मॅडम तुमच्यासोबत. खूप वेळा फोन केला त्याने. हां हां, द्या ना फोन. रेंज मध्ये. हॅलो मॅडम. हॅलो, कोण बोलते? मी सुरेश कोसळकर बोलू मॅडम. आता काय करता तुम्ही? काय ना, आपले अपंग झाले. हां आपले सर मॅडम. हां. काही नाही, घरी काही नाही, जेवण करणे ना बस. आणि आता किट बस तुमचेवाले. काही अपघात झाला होता का तुमचा? नाही, ते मी नाही ते बिल्डिंग काम केलं मॅडम. हां रायगावला. हां. तर ते एकाकीच गेले आपली मॅडम आपल्यावाले. बरं बरं. तर मग तुमच्या मित्रासाठी म्हणजे अलोनीजीसाठी आणि तुमच्यासाठी पाठवित आहो हे गीत ऐका तर. हा ठीक आहे. पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा, मगर ये तो कोई न जाने कि मेरी मंजिल है कहाँ। पापा कहते हैं बड़ा नाम करेगा, बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमा ये है, बैठे हैं मिलके सब यार अपने, सबके दिलों में अरमा ये है, वो जिंदगी में कल क्या बनेगा हर एक नजर का सपना ये है, कोई इंजीनियर का काम करेगा, बिजनेस में कोई अपना नाम करेगा,
हिरोची 2025 ची भव्य बचत ऑफर 7,000 आणि 15,555 रुपये डाऊन पेमेंट मध्ये कमी व्याजदराची कर्ज सुविधा. एक्सचेंज वर खास सूट. पार्वती हिरो यवतमाळ. फोन इन कार्यक्रम हॅलो रसिक. हॅलो, मंगळा मारवेकर ताई. बोला, कोण बोलताय? मी रचना वाघमारे, विक्रमशिला नगर सिंधी मेघे म्हणून बोलत आहे. रचना वाघमारे. हा, गावाचं नाव काय सांगितलं? वर्धा. वर्धा. वर्धेवरून. हा. बरं बरं, काय करता तुम्ही वर्धेला? काय नाही, मी हाऊसवाईफ आहे. बरं, यजमान काय करतात तुमचे? भूगावच्या कंपनीत आहे. कंपनीमध्ये? हा, स्टील प्लांट मध्ये. बरं बरं, आणि मग तुमचा वेळ कसा जातो? आहेत ना 2 मुली त्यांच्यामध्ये. अच्छा, मुली केवढ्या आहे? एक आहे 12 वर्षाची, एक आहे 5 वर्षाची. बरं, म्हणजे त्यांच्या देखरेख करण्यामध्ये वेळ निघून जातो नाही का रचनाताई? हो. म्हणजे गृहिणीला कोणी प्रश्न विचारला की तुम्ही काय करता, हा. तर ती म्हणते नाही काही नाही, मी हाऊसवाईफ आहे. काही नाही हा शब्द नाही आहे. हाऊसवाईफ असणं हा खूप मोठा शब्द आहे, खूप मोठी जबाबदारी आहे नाही का? हो, आहे ना. हा, कारण तिच्या हातामध्ये पाळण्याची दोरी असते आणि ती जगाचा उद्धार करते. आज कोणते गाणं ऐकायचंय तुम्हाला रचनाताई? माझी मुलगी राहिली छोटी. हा, कोणतं गाणं ऐकते का? हे का म्हणते, चंदा आहे तू, सूरज आहे तू, नाही का, आराधना. हा 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 हा, बरोबर आहे. त्या पिक्चर. अच्छा अच्छा, बरं. आणि तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? आणि माझ्या 2 मुली आहेत माझ्यासोबत. पंखुडी वाघमारे, रिवांशी वाघमारे. बरं. हा, आणि माझे मिस्टर प्रशांत वाघमारे. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे आराधना चित्रपटातील लता दीदी यांनी गायलेलं गीत. ऐका. है तू मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू, चंदा है तू मेरा सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू, जीती हूँ मैं बस तुझे देख के, इस टूटे दिल का सहारा है तू, चंदा है तू मेरा सूरज है तू.
हॅलो रसिक. हॅलो मॅडम, मी जयश्री दांडबुचे बोलत आहे, यवतमाळ पिंपळगाववरून. वैष्णवी. जयश्री दांडबुचे. जयश्री. हा. बर, काय सुरू आहे? काही नाही मॅडम, सध्या अभ्यास चालू आहे. अभ्यास? आता परीक्षा आहे? हो हो. कधी आहे परीक्षा? परीक्षेला वेळ आहे मॅडम, टेटची एक्झाम झाली आता. बरं, मग आता दुसरी कोणती एक्झाम आहे? आता कोर्टचे फॉर्म वगैरे निघाले, त्याचा अभ्यास चालू आहे आता. कोर्टाची परीक्षा द्यायची आहे? हो हो. नोकरी करायची नाही का? हो, इच्छा आहे मॅडम, पण पाहिजे तसं काही यश मिळत नाही आहे, अभ्यास कमी मिळेल पडतो. मिळेल, यश मिळेल. हो. एक गाणं आहे बघ, जो राह चुनी तूने वो राह पे राही चलते जाणार आहे, हा हा हा. है ना? हो हो. तर तसाच मनामध्ये विचार ठेवायचा आणि आपलं उद्दिष्ट मिळवायसाठी चालत राहायचं नाही का जयश्री? तुमच्याशी बोलल्यावर मॅडम खूप एनर्जी येते मॅडम. तो दिवस माझा खूप चांगला जातो. माझी आरुषी तर म्हणते माझ्या आईचा नेहमी फोन लागो, कारण एकदा का फोन लागला माझ्या आई खूप आनंदाने नाचते, म्हणजे खूप आनंदी राहते म्हणते. हो का? नाही, खरं असते मॅडम, एखाद्याच्या आयुष्यात खूप फरक पडत असतो, एखाद्याच्या ते बोलण्यात खूप एनर्जी असते. थँक्यू बेटा. आणि अशीच एनर्जी तुझ्या आयुष्यात राहो जयश्री. आज कोणते गाणे? आई बाबा विमलताई दांडबुचे, बाबारावजी दांडबुचे, आयुष, आदर्श आणि माझे गावाकडचे आई बाबा आहे राकुलगाववरून, विष्णुकांत बुराडे, आशाताई बुराडे, वहिनी आहे अंकिता बुराडे, रीना बुराडे, आणि माझे भाऊ आहे प्रवीण, सचिन आणि वैभव बुराडे, आणि माझ्या मैत्रिणी आहे पिंपरीवरून सोनू वानखडे, अमरावतीवरून सुषमा ताले आणि सुवर्णा शेंद्रे, आरवी वरून उज्ज्वला शेंडे, आणि स्वातीताई वानखडे, पायलताई वानखडे, आणि आमच्या ताई आहेत तृप्ती कळंबे आणि संपूर्ण मंडळी. तर तुझ्यासाठी आणि तुझ्या सगळ्या मित्र मॅडम परिवारासाठी तुम्हाला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुला पण हॅपी न्यू इयर बेटा. येणारी वर्ष सुखात जाओ आणि ऐका तुमच्या मनातलं हे गीत. धन्यवाद. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. ये रास्ता कट जाएगा मित्रा के बादल छट चली शाम के रंग महल में तपती हुई दोपहरी मिली गगन से साज की लाली, मिली गगन से साज की लाली लेकर रूप सुनहरी. रात बिखर जाएगी मित्रा, के बात निखर जाएगी मित्रा, के सूरज चढ़ जाएगा मित्रा, काफिला बढ़ जाएगा मित्रा. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जीवन चलने का नाम, चलते रहो सुबह हो शाम. जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ वार्षिक स्नेहसंमेलन विंग्स 2026 29, 30 आणि 31 डिसेंबर. प्रसिद्ध मराठी सिनेतारिका स्पृहा जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण. विंग्स 2026. हॅलो रसिक. हॅलो, नमस्कार जी, मी प्रशांत राजुरवार बोलतो, वडगाव पोलीस स्टेशन वरून जी. प्रशांत राजुरवार? हो, राजुरवार बोलतो. मंगलाताई बोलताय का? हो, मंगला माळवे बोलते. हो हो, मी राजुरवार बोलतो, वडगाव. नाही, तुमचा आवाज नाही येते प्रशांतजी. मी प्रशांत राजुरवार बोलतो, वडगाव वरून जी. काय का मॅडम? एक मिनिट. हो. हॅलो. हॅलो, हा बोला. प्रशांत राजुरवार बोलतो, मंगलाताई, मी वडगाव. हो हो हो. काय सुरू आहे आता सध्या वडगावला? काय नाही, आता शेती चालू आहे मॅडम. हॅलो. मंडपचा व्यवसाय आहे, शेती मंडपचा व्यवसाय आहे. तुमच्या म्हणजे प्रशांत नाव आहे तुमचं नाही का? हो, प्रशांत. हो. बरं. आणि शेतीचा व्यवसाय करता?
शेती आणि त्याला साईड बिझनेस म्हणून मंडपचा व्यवसाय करतो जी. मंडप डेकोरेशन. हो. मग आता सीझन असेल लग्नाचा नाही का? काही नाही, यंदा काहीच नाही, सीझन काही वाटून नाही राहिलं ह्या वर्षी. का बरं? कारण की मुलीस कोणी द्यायला तयार नाही ना. त्याच्यानं सगळे टंचाई चालू आहे मुला. हॅलो. लग्नाची. हो. आता सध्या कुंकू लावायचे कार्यक्रम चालू होईल. हो हो बरोबर आहे. हो. तर मग आज तुम्हाला कोणतं गाणं ऐकायचंय प्रशांतजी? एखादं गजानन महाराजाचं ऐकायचं आहे मॅडम. हॅलो. गजानन महाराजाचं ऐकायचं आहे मॅडम. बरं, तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? रुपाली राजूरवार आहे, शोभा राजूरवार, रूपराजजी मिलमिले. बरं. मिलमिले आमची मित्रच आहे रूपराजजी. बरं. तुमचे श्रोते आहे ना. हां हां हां. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या श्रोत्यांसाठी आता ऐकूया तुम्ही सांगितलेलं हे भजन ऐका. बरं, काय हरकत नाही.
जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ वार्षिक स्नेहसंमेलन विंग्स 2026 29, 30 आणि 31 डिसेंबर. प्रसिद्ध मराठी सिनेतारिका स्पृहा जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण. विंग्स 2026. हॅलो रसिक. हॅलो हॅलो रसिक. बोला. मी वडगाव पोलीस स्टेशन बोलतो ताई. हा बोला मिलमिलेजी. ताई हे गाणं ऐकत होते एक. बरं काय म्हणते वडगावचं वातावरण? वातावरण तर चांगलं आहे ताई. काय हरभरा वगैरे पेरला की नाही तुम्ही? हरभरा पेरला ना. हरभरा आहे, गहू आहे. बरं कसं आहे पीक यावेळेस? सध्या तर चांगलं आहे पण हे थंडी जास्त आहे. थंडीमुळे थोडस पिकावर परिणाम होत आहे, वाईट परिणाम. म्हणजे थंडी प्रमाणापेक्षा जास्त आहे नाही का? हा प्रमाणापेक्षा जास्त आहे. आणि तुरीच्या याच्यात जर पाहिलं तर तुरीच्या शेंगाही पकडत नाही यावेळेस एवढ्या थंडीत. बरोबर आहे. तुरीची कंडिशन खराबच आहे. हो हो. बरं आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? आज मला लोकगीत ऐकायचं होतं एक. कोणतं? पुंडलिक फरांदेच्या आवाजातलं. हा. धोतर पटका खुटीला आणि उघडा लोळतोय वटीला. नाही पण ते नाही आमच्याकडे रूपराजजी. दुसरं सांगा. मग दुसरं लोकगीत द्या निवृत्ती पवार यांच्या आवाजातलं. पण द्या लोकगीतच. बरं ठीक आहे. काठीनं घोंगडं घेऊ द्या किर मला बी जत्रेला येऊ द्या किर ते तरी द्या मग. बरं बरं. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? मला माझी पत्नी आहे विद्याताई मिलमिले. हो. आणि मुलगा आहे पुष्पक मिलमिले. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी आता ऐकवीत आहो हे लोकगीत. ऐकत आहे. हो. काठीनं घोंगडं घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगडं घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगडं घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगडं घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. दिस आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर. त्या गोट माळावर कुणबी सोडून नांगर टाकी वैरण बैला मोर. घेतो इसावा घटका भर त्याची अस्तुरी सुंदर आली घेऊन भाकर. पाय फसत्या ती झरझर आणि कशी चालती या झरझर. कांदान भाकरी खाऊन द्या अरे कांदान भाकरी खाऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगडं घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. पळ पळून म्या चौकुर वळती करून आणल्यात गुर. भांडा पहिलं हाय माजूर देतो झुकांडी जातो दूर. गाय कपिली लय चातुर दुधियाला भरपूर. गुर पाण्यावर नेऊन द्या अरे गुर पाण्यावर नेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगड्या घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. मी लोकाचा हायचा कुर जीव जमून होतोय चूर. धनी माझं लय मगरूर मालकीनं करी कुरकुर. पाया मंदी नाही खेटूर चिंदी फाटती या टुरटुर. अरे दुपार टळून जाऊ द्या अरे दुपार टळून जाऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. काठीनं घोंगडं घेऊन द्या की र मला बी जत्रेला येऊन द्या की. सडू सोनाराचा श्रीधर मधुबामनाचा मुरलीधर. चोखूचा मराचा चंदर वरल्या आळीचा जालंधर. खरा
शेजारी आपली घर बाळपणात मैतर अरे तुमच्यात सामील होऊन द्या अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला बी जत्रेला येऊन द्या की काठीनं घोंगडा घेऊन द्या की रामाला बी जत्रेला येऊन द्या की काठीनं घोंगडा घेऊन द्या की रामाला बी जत्रेला येऊन द्या की हिरोची 2025 ची भव्य बचत ऑफर 7,000 आणि 15,555 रुपये डाऊन पेमेंट मध्ये कमी व्याजदराची कर्ज सुविधा एक्सचेंज वर खास सूट पार्वती हिरो यवतमाळ. हॅलो रसिक. हॅलो. हा बोला. नमस्कार मंगलाबाई. नमस्कार. कोण बोलताय? मी बोरीशेवरून उमेश कांबळे बोलतो. उमेश कांबळे. हो. कुठून बोलता? बोरीसिंह. बोरीसिंह. हा, तालुका जिल्हा यवतमाळ. हो बरोबर आहे. आपण एकदा बोललो होतो नाही का? दारव्हा तालुक्यात आहे ना तुमचं गाव? नाही नाही, आपल्या यवतमाळ तालुक्यातच. आपण बैल पोळ्याच्या वक्ती बोललो होतो काय ताई? बैल पोळा बोललो होतो आपण. अच्छा बरं बरं. आता काय सुरू आहे मग? आता काही नाही, ते आपलं शेतीचं काम चालू आहे ना, पाणठेला आहेत. हो पाणठेला आहे, बरोबर आहे. हो हो. शेतीचं काम कोण पाहतं मग? आता मला वडील पाहिजे, माझे वडील पाहतात. हो हो. बरं. आणि तुम्ही पाणठेला सांभाळता? हो हो, दोन्ही पण. बरं बरं. आणि वडिलांचं वय किती आहे? वडिलांचं वय आता 68-69 आहे. तरी पण फिट आहेत नाही का? हो, तरी मजबूत अजून खोड म्हणतो ना. हो हो बरोबर आहे. आणि आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? नवरा माझा नवसाच्या यातलं गाणं द्या एक, ते चला जेजुरीला जाऊया. चला जेजुरीला जाऊ. हा, नवरा माझा नवसाचा त्यातलं. बरं बरं. तुमच्यासोबत कोणाला ऐकायचंय? माझा परिवार आहे. हो. माझी वहिनी आहे आशा गजानन कांबळे, शारिका सुदर्शन कांबळे, निकिता जगदीश कांबळे. बरं. आणि माझी पत्नी कल्पना उमेश कांबळे आणि माझी आई आहे बेलबाई कांबळे. अच्छा. आणि गोविंदरावजी कांबळे आणि माझी चुलती आहे रेखाबाई कांबळे. बरं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया ही मराठी लावणी ऐका. हो, धन्यवाद. लई दिसाची सलात पुरी करू, सलात पुरी करू. चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, हा माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक दाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ.
जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालय यवतमाळ वार्षिक स्नेहसंमेलन विंग्स 2026 29, 30 आणि 31 डिसेंबर. प्रसिद्ध मराठी सिनेतारिका स्पृहा जोशी यांच्या हस्ते बक्षीस वितरण. विंग्स 2026. हॅलो रसिक. हॅलो हॅलो. हॅलो मॅडम, मंगला मॅडम आहे का? हो नमस्ते मॅडम. नमस्ते. कोण बोलते? वर्षा इरतकार मॅडम. वर्षा इरतकार. इरतकार. हा. कुठून बोलताय? अमरावती मॅडम. अमरावतीला राहता? हो. काय करता तुम्ही? मॅडम मी एकदा केला होता मी तुम्हाला फोन. हो हो. पण आता ऐकणाऱ्या श्रोत्यांना सांगूया आपण तुमच्याविषयी माहिती. काय करता आपण? मॅडम मी गोळा बिस्किटचा धंदा. गोळा बिस्किटचा धंदा. बरं. गोळा बिस्किटचा धंदा म्हटलं मॅडम. हो ना हो ना. आता कसा सुरू आहे तुमचा व्यवसाय? चांगला चालू. बरं बरं. हो. आज कोणतं गाणं ऐकायचं तुम्हाला? लक्ष्मी मातेचं मॅडम आरती ऐकायची मॅडम. लक्ष्मी मातेची आरती. बरं. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायची? आणि माझ्या 2 मुली, माझे मिस्टर आहे मॅडम. बंधू इरतकार. हो. आणि संस्कृती इरतकार. बरं. आणि अक्षरा इरतकार. हा हा. आणि गजानन तांडे. बरं. आणि संतोष नेवारे. हा हा. आणि माझे पुतणे मॅडम गजानन इरतकार आणि अथर्व इरतकार. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे भक्तिगीत. ऐका तर. लक्ष्मीच्या पावलांशी तीर्थ येते भेटायला, करा लक्ष्मीचं व्रत चला ओटी भरायला. लक्ष्मीच्या पावलांशी तीर्थ येते भेटायला, करा लक्ष्मीचं व्रत चला ओटी भरायला. चला ओटी भरायला. कलशाच्या वरी बाई हिरवी रेशमाची पान, पानावरी साजतसे श्रीफळाचा कसा मान. कलशाच्या वरी बाई हिरवी रेशमाची पान, पानावरी साजतसे श्रीफळाचा कसा मान. लिंब लोण उत्तराग आली पाहुणी घराला, गंध फूल वाहूया ग गळा तन्मणी शोभला. चला
माझा नमस्कार तुला पुणे नसू दे सुखाला करा लक्ष्मीचं व्रत चला ओटी भरायला लक्ष्मीच्या पावलांशी तीर्थ येती भेटायला करा लक्ष्मीचं व्रत चला ओटी भरायला चला ओटी भरायला चला ओटी भरायला. हॅलो रसिक. हॅलो रसिक. हा नमस्कार. नमस्कार ताई. कोण बोलते? मी सिद्धार्थ गोंडाने बोलतो ताई. हो हो बोला सिद्धार्थ भाऊ. हो राहुल नगर अमरावती येथून. हो काय सुरू आहे सध्या? सध्या तर काही नाही ताई. आता आम्ही प्रसारण ऐकत असतो आम्ही कार्यक्रमाचे सर्व अमरावती आणि सोबतच यवतमाळ आकाशवाणी अकोला आकाशवाणी अशा 3-4 आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकत असतो ताई. बरं सध्या तर अमरावती जिल्ह्यामध्ये बहिरमची यात्रा सुरू असेल नाही का? हो यात्रा सुरू झालेली आहे तिथली. बरं तुम्ही गेले की नाही कधी? नाही मी अजूनपर्यंत तर नाही गेलो परंतु ती यात्रा एक प्रकारची विदर्भातली सुप्रसिद्ध यात्रा आहे. हो प्रसिद्ध यात्रा आहे. हो तर भरपूर लोक दुरून तिथं पर्यटक लोक किंवा भाविक भरपूर लोक येतात. बरोबर. आणि महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेलं ते बहिरम हे खूप प्रसिद्ध असं एक ठिकाण आहे. हा 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 आणि त्या ठिकाणी भरपूर लोक जातात. यावर्षी सुद्धा आम्ही आमचा जाण्याचा मानस आहे. जवळपास 1.5 महिना ती यात्रा चालत असते. हो सिद्धार्थजी आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? आज मला तेरी मेहरबानिया या चित्रपटातील दिल बेकरार था दिल बेकरार है हे गीत ऐकायचं होतं. तुमच्यासोबत आणखी कोणाला ऐकायचंय? हे गीत माझ्या परिवारातील माझी पत्नी अर्चना सोबत मुलगी प्रसिद्धी मुलगा प्रणय हिरामन शेंडे हिम्मतराव शृंगारे संजय गेडाम हिरामन खिराडे गंगाधर सावंतकर आत्माराम पाटील यासोबत समस्त रेडिओ श्रोत्यांसाठी हे गीत आपण प्रसारित करावं. तर तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी ऐकूया हे तुम्ही सांगितलेलं गीत. ऐका. धन्यवाद. दिल बेकरार था दिल बेकरार है दिल बेकरार था दिल बेकरार है पासे तू फिर भी क्यों तेरा इंतजार है. समझ में अपने आती नहीं है. हो दिलों की तड़प क्यों हाय जाती नहीं है. तुम जब यही हो हम जब यही है. हो तुम जब यही हो हम जब यही है. खोज में
सबकी जुबां पे होगी अपनी दास्तां, प्यार के दीवाने कब मरते हैं यहाँ, सबकी जुबां पे होगी अपनी दास्तां, प्यार के दीवाने कब मरते हैं यहाँ, अपने ही तराने सब गाएंगे यहाँ, याद करेगा हमको सारा जहाँ, प्यार पे अपने हमको पूरा एतबार है, दिल बेकरार था। हॅलो रसिक, बोला. मी गाणं ऐकायचं आहे हो. कोण बोलताय तुम्ही? मी मुक्ताबाई बोलत आहो. मुक्ताबाई, हा संत ज्ञानेश्वरांची बहीण. हो. नवऱ्याचं नाव निवृत्ती होत. आ बहीण भावाचं नाव ठेवलं होतं आमच्या घरच्या लोकांनी. नवऱ्याचं नाव निवृत्ती मोहना मुक्ताबाई. आणि माझ्या बापाच्या इथं माझं ठेवलं, त्याच्या माय बापाने त्याचं ठेवलं, मग बोललेच नाही आम्ही. बरं बरं बरं. कोणत्या गावाला राहता तुम्ही मुक्ताबाई? किनवटला. किनवटला? किनवट तालुका. किनवटला राहता? हो. काय करता? मी काय नाही, म्हातारी आहे. 84 वर्षाची वय आहे माझी. आमचं 84 वर्षाची माझी वय आहे. आणि माझा मुलगा वारला. बरं, कशाने कशाने गेले? काय नाही, ते शाळेमध्येच काय झालं, ती लहान लेकरू होतं, त्याला एक इंजिनियरची नोकरी लागली होती. कोण घात केला, घात झाला. आणि पोटात पोरगी 3 महिन्याची होती. अरे, त्या 2 लेकरांना सांभाळतो मी. हो का? हा. कोणाला आहे ती अशी कोणती औरंगाबादला शिकायला राहतं. पोरीला BSc आधी शिकवलं. आता तिचे पेपर चालू राहत. मग तुमच्या घरी कोण कोण असतं मुक्ताबाई? माझ्या घरी कोणी नाही, मोठा मुलगा अलग आहे. 2 माझी सून, माझी नात. आणि नातूचं बाया लग्न करून दिलं, ते गेले गावाला त्याच्या नोकरीच्या जागी तिकडं. बरं, आज कोणतं गाणं ऐकायचंय तुम्हाला? माझा मुलगा गेलेला आहे, त्या नाम मधलं गाणं सांगा. वाट पाहते बहीण आणि मा बाप. बरोबर, नाम मधलं चिठ्ठी आई है. हा, हे सांगा. बरं, तर मग तुमच्यासाठी आता आम्ही ऐकवित आहो मुक्ताबाई हे गीत. ऐका तर. आता काय सांगायचं? गुरुवारी. हा, गुरुवारी तेच म्हणाल. चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, बड़े दिनों के बाद हम बेवतनों को याद, वतन की मिट्टी आई है। चिट्ठी आई है चिट्ठी आई है, चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। ऊपर मेरा नाम लिखा है, अंदर ये पैगाम लिखा है। ओ परदेस को जाने वाले, लौट के फिर न आने वाले। 7 समंदर पार गया तू, हमको जिंदा मार गया तू। खून के रिश्ते तोड़ गया तू, आँख में आंसू छोड़ गया तू। कम खाते हैं कम सोते हैं, बहुत ज्यादा हम रोते हैं। चिट्ठी आई है चिट्ठी आई है चिट्ठी आई है।
चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। सूनी हो गई शहर की गलियां, कांटे बन गई बाग की कलियां। कहते हैं सावन के झूले, भूल गया तू हम नहीं भूले। तेरे बिन जब आई दिवाली, दीप नहीं दिल जले हैं खाली। तेरे बिन जब आई होली, पिचकारी से छूटी गोली। पीपल सूना पनघट सूना, घर शमशान का बना नमूना। फसल कटी आई बैसाखी, तेरा आना रह गया बाकी। चिट्ठी आई है, चिट्ठी आई है, आई है चिट्ठी आई है। चिट्ठी आई है वतन से चिट्ठी आई है। पहले जब तू खत लिखता था, कागज में चेहरा दिखता था। बंद हुआ ये मेल भी अब तो, खत्म हुआ ये खेल भी अब तो। डोली में जब बैठी बहना, रास्ता देख रहे थे नैना। मैं तो बाप हूँ मेरा क्या है, तेरी माँ का हाल बुरा है। तेरी बीवी करती है सेवा, सूरत से लग